तुळसी हार गळा कासे पीतांबर आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान हरी विठोबा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठ्ठल 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 जय हो विठ्ठल 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 टाळी वाजवा मायबाप भजन करा विठ्ठल 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 लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुक्ती नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय श्री संत श्याम महाराज की जय अगस्त्य मुनी महाराज जय शंभुदेव भगवान जय विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय विठ्ठल 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 गाजेसाठी पंते हाती धरले पाटी तैसे संत जगी क्रिया करुणे दावेती अंगी बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करुणे दावेती अंगी तुका मने नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी विठ्ठल विठ्ठल हरि विठ्ठल हरि विठ्ठल 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 हरि विठ्ठल 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 हरि विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की उमापति महादेव की छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज संत भगवान बाबा महाराज की जय गोदावरी मैया की जय अर्भकाची साठी पंते हाती धरिले पाठी तैसे संत जगी क्रिया करुणी दावेती अंगी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया
दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया ओ पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया हे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया पंढरीच्या राया दंडवत तुझे पाया हो दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी बाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरुण केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या जया पूजली आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपेच केली न त्यागितीय दिव्य लोकासी नेली आता हृदय आपुली चौफाळून या बलेवरी बैसौपावले श्रीगुरूंची जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोने आता अर्भकाचे साठी पंथी आधी धरले पाठी तैसे संत जगी क्रिया करून दावेती अंगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग
विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागे शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा चितेगावकर आलेली सर्व भाविक मंडळी फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीयाचा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवी करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आलेली सर्व भाविक मंडळी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबरायांचा निरोप आहे तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का. खरं तर आपण ह्या खुर्चीवर बसायलाच नव्हतं पाहिजे. माझी लॉन्सवाल्यांना विनंती पुढच्या वेळेस हे कीर्तन खाली घेतलं तरी चालेल इथून या व्यासपीठावरून, पण सर्व माणसं अशी गोड मांडी घालून बसता आली पाहिजे सर्वांना. कोणाच्या पायात बूट असते चप्पल असते, माणसं VIP झाली. जोपर्यंत चांगल्या जागी बसता येतं तोपर्यंत आपण बसावं, कारण आता तुमचं ना आमचं अंतर लय झालं हो. मला जवळ माणसं लागत अशी. तुम्ही जर जवळ येऊन बसले तर बरं वाटेल मला. जरा शहाणी माणसं या, जरा लय अंतर झाला. आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकाराम महाराजांचा निरोप आहे. कोणाचा? बोला बोला बोला. आता बरं वाटलं मला. कोणाचा ग माय? तुकोबरायांचा. तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का. त्याचं कारण असं आहे, लालपाडीकर कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं, किती गुढ असावं. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गाड्या दादा तरी ते हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. बोलू नका. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गाड्या दादा तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. लालपाडीकर कीर्तनात गोड गायन झालं, गोड वादन झालं. त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी आहे, कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो बंद करून ठेवा, सायलेंट करा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीचा अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत जरा महाराज कडक 1 तास मला तुम्ही सगळे सांभाळून घ्या. मी तुमच्याशी का जबाबदारीनं बोलतो शंकर बाबा, त्याचं कारण असं आहे, श्री महाराज आपल्याशी जबाबदारीनं बोलतात. बाबासाहेब बाबा, प्रकाश बाबा किती गोड बोलतात महाराज. महाराज म्हणतात कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. किती महाराज गोड बोलतात आपल्याशी. महाराज म्हणतात कीर्तन सांग कीर्तन सांग होय अंग हरिरूप. महाराज म्हणतात माणसाला जिथं हरिरूप होता येतं, जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते, महाराज म्हणतात ती कीर्तन आहे. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मे भूत काया होतसे कीर्तन भाग्य तरी ऋणी देवाई सांग. मग काय निरूप आजच्या अभंगाच्या द्वारे तुकाराम महाराज म्हणतात ऐका, तैसे संत जगी. संतांचं कार्य सांगतात तुकाराम महाराज. क्रिया करुणी दावेती अंगी. काय हो, अर्भकाचे साठी. अर्भक म्हणजे विद्यार्थी. अर्भकाचे साठी पंथी हाती धरिले पाटी. एक गुरुजीचा दृष्टांत देतात तुकोबरा. एका विद्यार्थ्याचा आणि एका गुरुजीचा दृष्टांत देतात. आपल्या भाषेत एक आजोबाचा आणि एक नातवाचा दृष्टांत देतात. तैसे संत जगी. आपण ते चिंतनात पाऊस. क्रिया करुणी दावेती अंगी. दुसरा दृष्टांत दिला तुकाराम महाराजांनी. विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरा दृष्टांत दिला आईचा.
बालकाची चाली माता जाणून पाऊल घाली. तोही आपण चिंतनात पाऊस पुढे. तुकाराम महाराज म्हणतात ऐका संतांचं कार्य किती गोड आहे. तुका म्हणे नाव एक दृष्टांत दिला विद्यार्थ्याचा आणि गुरुजीचा. एक दृष्टांत दिला आईचा आणि लेकराचा. आणि एक दृष्टांत दिला तुकोबरांनी जशी नाव असते. नाव तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव बस तैसे संत जगी क्रिया करुणी दावेती अंगी. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की आदरणीय वैकुंठवासी भीमाजी दामू सानप इहलोकाची यात्रा संपवून पूज्यश्री दादांना हा मृत्यूलोक सोडून हा इहलोक सोडून तब्बल 1 वर्ष पूर्ण झालं. आणि म्हणून आदरणीय भीमाजी बाबांचा संपूर्ण परिवार त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी धोंड्याबाई भीमाजी सानप, त्यांच्या भाऊजाई गंगा भागीरथी सुशीलाबाई रघुनाथ सानप, भाऊ आहेत जगन्नाथ दामू सानप, पुतण्या आहेत भाऊसाहेब रघुनाथ सानप, एक मुलगा आहेत आदरणीय दादांचा राजाराम भीमाजी सानप, पुतण्या आहेत उद्धवराव असतील जनार्दनराव असतील, पुतणी आहेत गंगा भागीरथी वंदनाताई, सौभाग्यवती बहीण आहेत सिंधुबाई भीमाजी डाकणे, पुतण्या आहेत गोकुळदादा असतील खंडोदादा असतील, एक मुलगी आहेत आदरणीय दादांची सौभाग्यवती ललिता अशोक केदार, पुतणी आहेत मनीषाताई अतुल सांगळे, नातू आहेत अमोल बाळासाहेब सानप आणि प्रवीण बाळासाहेब सानप, पंतू आहेत बरं का बाबांचे अर्थ प्रवीण सानप. हा संपूर्ण सानप परिवार, या परिवाराला सोडून पूज्यश्री दादांना हा 1 वर्ष पूर्ण झालं. म्हणून त्या परिवाराच्या माध्यमातून तथा आदरणीय आमचे देशवंडीचे बंडूभाऊ तथा आदरणीय महाराष्ट्राची लाडकी मृदंग सेवक आपल्या या नाशिक जिल्ह्यातील अत्यंत एक गुणरत्न आपल्या लालपाडी गावाला लाभलं. मृदंग सेवक कृष्णाजी महाराज बैरागी बाबाश्री महाराजांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा युग आहे. महाराजही आज उपस्थित आहेत. एकदा टाळी वाजूया श्री महाराजांकरता. भजन सम्राट आदरणीय हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज श्री महाराजांनाही दंडवत करतो. भजन सम्राट अत्यंत महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार, अत्यंत गोड कीर्तन, अत्यंत गोड आवाज आदरणीय आमचे प्रकाशजी बाबा सुरोशी श्री महाराजांनाही दंडवत करतो. आपण जोरदार टाळी वाजूया बाबासाहेब बाबा करता आणि प्रकाश महाराजांकरता. आदरणीय आमचे शंकर नाना असतील या ठिकाणी पिंपळगाव निपाणी पिंपळगावहून आलेली सर्व विद्यार्थी एकदा टाळी वाजूया त्या बालगोपाळांकरता. मस्त छान. विनेकरी महाराज तुम्हालाही दंडवत, दोन्ही चोपदार तुम्हालाही दंडवत, माझ्या संगतीला आलेले माझ्यापेक्षा मोठे बंधुराज आमच्या अण्णांनाही दंडवत करतो. चेडीवरून आलेली ही अत्यंत आमची दादा आप्पा ही सगळे प्रेमाचा परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. रोहिदास भाऊ सगळे आदरणीय नाशिकवरून आलेले आमच्या प्रेमाचे जगन्नाथ ते बोराडे या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना दंडवत करतो. माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो, दादांना तुम्हालाही दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो. महाराष्ट्राचा अत्यंत एक लाडका यूट्यूब चॅनल माझा कीर्तनकार, या यूट्यूब चॅनलचे मालक आमचे उमेशराव मालक तुम्हालाही दंडवत बरं का. बरं टाळी वाजवा एकदा मस्त बाकी छान. आमच्या माझा कीर्तनकार. खरं तर आता हे लाईव्ह कीर्तन लावायचं म्हणलं का आता इथून पुढं थोडं बंदिस्त झालं बरं का दादा, अवघड झालं. बरेच कीर्तनकार लावू देत नाही, पण मी अजून काय कोणाला नाराज केलं नाही, कारण चांगलं कार्य असतं त्यांचंवालं. पण कधी कधी रिकामं काम होऊन जातं, त्याच्यामुळे लोक आक्षेप घेतात. बरं आज ज्यांच्या गळ्यात माळी नाही ते नावं ठेवायला लागले, ज्यांना हरिपाठ माहिती नाही, ज्यांना ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी माहिती नाही, आता ते टी व्हीला बोलायला लागले. येणारा काळ वाईट येत चालला. सोशल मीडिया जेवढी फास्ट चालली तेवढं अवघड येत चाललं. चला ऐकूया, चला छान गोड 1 तास कीर्तन करूया मस्त बाकी छान. सर्वांना दंडवत करतो. श्री संताची माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत. अत्यंत महाराष्ट्राचा लाडका साऊंड आमची प्रवीण दादा तासकर, माझ्या दादालाही दंडवत करतो. आपण एकदा जोरदार टाळी वाजूया मस्त बाकी छान. या सानप परिवारानं अत्यंत गोड कार्यक्रमाचं छान नियोजन केलं. खरं तर भीमाजी बाबांच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर असंही भगवंतांनी त्यांना बालपणापासूनच वाचा दिली नाही, म्हणजे बोलता येत नव्हतं. पण
त्यांच्या धर्मपत्नी भाग्यवान असतील. ज्या काळामध्ये आताचा काळ एवढा उपलब्ध आहे, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे, जमीन आहे, नोकरी आहे, सगळ्या गोष्टी, तरी लेख देत नाही कोणाच्या घरामध्ये माणसं. मुख्य माणसासोबत संसार करणं एवढी सोपी गोष्ट असते का? बरं, नाव आहे काय हो? धोंड्याबाई. कधी कधी दगडाचं हृदय करावं लागतं या प्रपंचाकरता, पण एका चांगल्या माणसाला साथ देण्याकरता. हे बघा, बोलताच येत नाही, पण खांद्याला खांदा लावून संसार करायचं म्हणलं किती संघर्ष असतो त्या माऊलीला माहिती. असा निस्वार्थ प्रेम करणारा बाप या परिवाराला सोडून ललिताताई आणि राजाराम दादा असा एखादा दिवस गेला नसेल त्या मुलीच्या जीवनात, असं एखादी रात्र गेली नसेल का त्यांना त्यांच्या वडिलांची आठवण झाली नसेल म्हणून. का आमच्या वडिलांची आठवण काढायची? आमच्या आईवडिलांचे उपकारच लई फार आहे. तुकोबारांची भाषा सांगतो बरं का अगोदर तुम्हाला. तुकाराम महाराज म्हणतात, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी. कुरवंडी, टाळी वाजवा सर्वांनी मस्त बाकीच्या. हे आपुली कुरवंडी आपुली कुरवंडी आळवणी, आपुली कुरवंडी आळवणी, आळवणी एक एकी केला निराशीचा धनी, एकाएकी केला मिराशीचा धनी, आपुली कुरवंडी आपो आपली कुरवंडी ओ बाळोनी, ओ बाळो आपली कुरवंडी ओ बाळोनी. तुकाराम महाराज म्हणतात, ऐका गड्या, बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी आळवण, एका एके केला मिराशीचा धनी, कडे वागवणी भारकान, आपुली आपुली कुरवंडी आपुली कुरवंडी बाबाने, एकाएकी केला मिराशीचा धनी, एकाएकी केला मिराशीचा धनी, एकाएकी केला मिराशीचा धनी, धनी मिराशीचा धनी रे. तुकोबारांची गोड भाषा आहे. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी आळवणी. अत्यंत बापाचा कष्टाचा आधार राहतो आपल्या पाठीशी. मी तुम्हाला उदाहरण पटवून देईन. आजच्या कीर्तन सेवेकरता मृदंग सेवक कृष्णाजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. कृष्णाजी महाराजांना हा मृदंगाची जी कृपा आहे ही फक्त बापाची पुण्य आहे त्यांच्या जीवनातली. मी पटवून देईल. कृष्णा महाराज शिकून आले, भजन वाजवायला लागले म्हणून का लोक लगेच भजन वाजवू देता का? लालपाडीकर, अरे कधी कधी माणसं चालू भजनातून उठून देतात.
तो माणसाला मान अपमान सहन करावा लागतो बंडूदाना. कोण्या तरी गरीबाचं लेकरू भजन म्हणायला लागलं म्हणून का लोक लगेच भजनात म्हणू देते का? कधी कधी आपलीच गावातली माणसं मायक ओढून घेतात आपल्या समोरून. संघर्षातलं जीवन लय वाईट असतं माणसाचं. आता तुम्हाला बाबासाहेब महाराजांचा, प्रकाश महाराजांचा आवाज लय गोड वाटतो, पण खस्ता खाल्लेल्या या माणसाने कधी अपमान जरी केला असेल ना, एखादा म्हणला त्याला मृदंग वाजवता येत नाही तर 2 बोल वाढवा बसवायची माणसानं. एखादा म्हणला ना तुला चाल जमली नाही तर 2 चाल एक्स्ट्रा बसवायच्या माणसानं. एखादा म्हणला तुला कीर्तन जमलं नाही 2 अभंग वाढवा बसायची, पाठ करायची, पण खचून नाही जायचं माणसानं कधी. पण महाराज शिकून आल्याच्या नंतर कोणीतरी एखाद्या गावात जावं वडिलांनी आणि म्हणावं, तात्या माझं पोरगं का नाही आज गोड मृदंग वाजवत, वाजू देता का माझ्या पोराला मृदंग. तो बाप आठवायचा आमच्या जीवनातला, काय कमी पडत नाही आमच्या जीवनातलं. पण असा आधार वडा असणारा बाप निघून गेला या परिवार, ललिताताई आणि राजाराम दादा. पण बाप आहे तोपर्यंत आम्ही फोटोकडं पाहिलं की सगळं आठवतं, फोटोकडं पाहिलं की सगळं आठवतं. काय गरिबीतला बाप, गरिबी लई वाईट असते माणसाची. 2 ओळी लिहितो तो कवी. बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या. गरिबीतला बाप लय वेगळा असतो. मी सांगू तुम्हाला, स्वाभिमानानं सांगेल मी. काय आमची वडील तर सालाना असायची या चितेगाव फाटीवर, माझे वडील स्वतःचे. तिथून सायकलवर यायचं, इथं चितेगावला सालाना असायची. फक्त तुम्ही ज्ञानोबा आहे तुकोबा राहायचं व्हा, निवृत्तीनाथ देवांचं व्हा, तुम्हाला निवृत्तीनाथ देव कधी कमी पडू देणार नाही तुम्हाला. आज आमच्या वडिलांना स्वप्न नसेल वाटत का माझा पोरगा एवढा मोठा होईल. आम्ही दोन्ही भाऊ साक्षीला आहे, माझ्यापेक्षा मोठी आहेत अण्णा. परिस्थिती लय वाईट असते माणसाची, गरिबी लय वाईट असते माणसाची. पण जाती गरिबी कधीतरी निघून. फक्त एखाद्या गरीबाला हसू नका बरं का दादा, कोण्या गरीबाची मजा करू नका कधीतरी. का रे, अरे प्रारब्धानं आलेली श्रीमंती आणि कधी निघून जाईल ती काय सांगता येईल दादा. गरिबी श्रीमंती ही सावलीसारखी आहे, कोणाची निंदा करू नका. बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या. मी का म्हणतो ही कविता मलाही म्हणावं वाटत नाही, पण आमच्या भीमाजी बाबाला शेतीचा विषय लय आवडायचा. शेतीविषयी छंद शेतीत. भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या, खमीज खवाटी पाटलेल सुई दोऱ्यानं शिवलेल, माझ्या बापाच्या धोतराला सदा ती गाळ जोडलेल. आली जत्रा गावाची बाप बाजारला जायाचा, उधार पादार कापड पुराणा नाहीचा. असा कनवाळू बाप आमा सोडून या गेला, माझ्या ताईचा जीव माझ्या दादाचा जीव कसा वनवासी झाला. निस्वार्थ प्रेम करणारा बाप. अजूनही फोटोकडं पाहिलं का आम्हाला सगळं आठवतं का आमच्या बापाचं जीवन किती कष्टाचं होतं. आमच्या बंडू काकाने लय आग्रह केला, महाराज तेवढं म्हणा. पण आता बंडू काका मी रोज फिरतो. आता बरं लोक कोणाला सोडेना, बापावाल्यालाही सोडेना, आईवाल्यालाही सोडेना आणि पिंगळ्यावाल्यालाही सोडेना. माझं जाहीर सगळ्यांना आव्हाने बरं का, आलेले सगळे यूट्यूब चालू आहे. तुम्हाला बापावाला महाराज सांगणारा आवडत नसेल तर खुशाल सांगू नका, त्याला बोलू नका. आईवर सांगणारा महाराज नसेल आवडत तर सांगू नका. पिंगळा म्हणणारा महाराज तुम्हाला आवडत नसेल तर सांगू नका, पण पाठीमागं कोणाची निंदा करत नका बस. एखादा महाराजलाही माग वाटलं तर तारीख घेऊ नका त्याची व्हायला. तो का तुमच्या घरी आला होता का माझं कीर्तन घ्या म्हणून? तारीख देऊ नका, माझी विनंती आहे तुम्हाला. मलाही बोलू नका, मी बाप सांगत असेल तर मलाही बोलू नका, एखादा आई सांगत असेल तर त्यालाही बोलू नका. पण संप्रदायाबद्दल अशी काही कमेंट आपली वाईट जाईल ही सर्वांनी अशी दक्षता घ्या, कधी आपली कमेंट वाईट नाही गेली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हा संप्रदाय ज्ञानोबरायांचा आहे, हा संप्रदाय तुकोबरायांचा आहे. आपण संत परंपरेकडे लक्ष द्यावं आणि आपल्या जीवनातली वाटचाल करावी. चांगलं ऐकायचं असेल, आपले कान तृप्त व्हावे वाटत असेल तर गुरुबरे रामभाऊ महाराज राऊत बाबा ना
चंद्रशेखर महाराजांना देगलूरकर छान बडी बडी माणसांना आपले कान तृप्त होण्याकरता, पण नसेल पटत तर कोण्या महाराजाबद्दल निंदा करत नका बस. तुमचा एखादं लेकरू महाराज झालं आणि तुमच्या लेकराची निंदा केली तर तुम्हाला बरं नाही वाटणार. एक 10 वर्षाचा काळ होते, गुरुवारी रामरावजी महाराज ढोक कीर्तन ज्ञानेश्वर माऊली झालं का ते म्हणायचे, अरे मार लेकरा हो 5-10 मिनटं कोणीतरी कोण्या महाराजाला तर गावात 5-10 मिनटं आईबापावरती बोला. अशी क्लिप होती बरं का ढोक महाराजांची, सांगायची ढोक महाराज. म्हणून तेव्हा पण थोडीशी परंपरा सांगतात कीर्तनकार आई वडील कीर्तनात. आम्हालाही सांगावं वाटत नाही, पण कधी कधी खेदाची गोष्ट अशी असते लालपाडीकर, आम्ही एखाद्या घरात गेलो ना, ते घरचे विचारतात, बाबा तुम्ही आले आमचं घर धन्य झालं. पण एक वाईट गोष्ट आहे का, एकुलता एक मुलगा आहे तो आमच्यातून वाईली राहतो. म्हातारपणातलं हे लय मोठं दुःख आहे. ऐका पोरांनो, आपल्याला जन्म दिला ना त्यावेळेस मायबापाची जबाबदारी होती. आता आपल्यावरलं प्रेम कमी झालं आणि प्रेम या आजी आजोबाचं नातावरती वाढलं. ताई, तुमच्या सासूच्या मांडीवरलं लेकरू कधी तुम्ही आसोडून घेऊ नका, त्या नातवाला कधी ओढून घेऊ नका तिच्यावाल्या. एखादा नातू आजोबाच्या मांडीवर जात असेल तर पोरांनो कधी त्या आजोबाच्या मांडीवरून त्या नातवाला ओढू नका. का रे, म्हातारपणातलं प्रेमच लय काही वेगळं असतं त्यांचं त्या नातवामध्ये. तो त्यांचं मरण आहे. ज्या दिवशी आपण आसडून घेऊन रागाने एखाद्या दिवशी लेकरू सासूच्या मांडीवरून बापाच्या मांडीवरून, त्या दिवशी सगळ्यात मोठा अपमान आहे त्या म्हाताऱ्या माणसाचा. म्हणून ऐका. पण आता त्या बंडूभाऊनी सांगितलं महाराज तेवढं म्हणा बा, त्या दादाची नाताची लई इच्छा आहे म्हणे. ऐका मग आता आपण रोज ऐकलो, हा माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनलचा मालक आहे, अख्ख्या महाराष्ट्रभर तेवढी क्लिप व्हायरल झाली. ऐकूया चला ऐका. बाबांच्या फोटोकडं पाहिलं की सगळं आठवतं. काय काय आठवतं? आमचा बाप किती कष्टाचा आहे. उर्रामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, ओटामधी असो जरी कनावाकला, गडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर, लई अवघड आय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड नाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. अत्यंत कष्टाचा बाप. मी जास्त विस्तार न करता माझ्या विषयाला येतो. चला थोडंसं चिंतन करूया. 1 वर्ष झालं भीमाजी दादांना जाऊन. जसं भीमाजी दादा जिथून आले तिथं गेले, तसं तुम्हाला आम्हाला सुद्धा जायचं. इथं जन्म झाला का मृत्यू ठरलेला आहे. थोडं ज्ञानोबरांशी बोलून पाहू आपण. चला कधी कधी ज्ञानोबरांशी बोलून पहा, कधी कधी तुकोबरांशी बोलून पहा. इथं भलं करणारे फक्त संत आहे बरं का आपलं. संताशिवाय कोणी भलं करत नाही या जगात आपलं. मग का हो महाराज, आम्हाला ज्ञानोबरांशी बोलायचं असेल तर काय करावं लागेल? ते श्रावण महाराजाला नाही विचारायचं, ते नामदेव महाराजाला विचारायचं. हा सांगण्याकरता आला. नामदेव महाराज म्हणतात, एकतरी ओवी अनुभवावी, नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. चला ज्ञानोबरांशी बोलणं सुरू झालं आपलं. ज्ञानोबराय सांगतात तिथं जन्म झाला की मारावं लागतं. उपज येते नासे, ज्याच्या ज्याच्या पाठ असेल त्यानं म्हणत चला मस्त. एखादी ओवी आपल्या मुखाला येऊन आपली वाणी पवित्र होऊन जाईल म्हणायचं. आपण बोलायचं, उपज येते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबराय सांगतात इथं जन्म झाला की मरावं लागतं. जे उपजत आहे त्याचा एक दिवस नाश होणार आहे. जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. मग साधकांनी प्रश्न केला, का हो ज्ञानोबराय, इथं जर एक दिवस मरावंच लागतं तर आम्ही आलो तरी कशा करता इथं? ज्ञानोबराय सांगतात, एका देहाचं माध्यम घेऊन आलो. देहाच्या गावा आलिया दुसरी ओवी, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणो धनंजय आजी आपरी. ज्ञानोबराय सांगतात या देहरूपी गावाला आलोय ना, या जीवाला 2 सोहळे. चिमाजी बाबांचे ज्ञानोबरांच्या भाषेत 2ही सोहळे झाले. आता बोलत चला, कीर्तन हे वादातून नसावं, कीर्तन हे संवादातून असावं, म्हणून तुम्हाला थोडंसं पुढं बोलून घेतलं. चला, भीमाजी बाबांचा जन्माचाही सोहळा झाला आणि
मृत्यूचा झाला. आता बोला बरं का, आता तुमचं आमचं एक झालेलं आहे. कोणता हो? हां बोला ना. तुम्ही काय नाराज आहे का? जन्माचा झाला. कोणता झाला? जन्माचा झाला. म्हणजे आता एक जन्माचा झाला आणि दुसरा होणार आहे. तुम्ही घाबरता सांगायला? अजिबात घाबरायचं नाही. ऐकायला घाबरायचं नाही बंडू काका, आणि सांगायला घाबरायचं नाही. का बरं तुम्ही सांगायला घाबरायचं नाही मला? तुम्ही फक्त एवढं डोक्यात ठेवा, सांगणारा सुद्धा जाणार आहे. आता बरं वाटलं का तुम्हाला? आता बरं वाटलं महाराजा. इथं काय सांगणारा काय राहण्याकरता आलं का? हा देहाच्या गाव आली आहे जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणो धनंजयाची या परी. मग का हो ज्ञानोबा आहे अवय देहाला येणं आणि जाणं ही जन्म मृत्यूची जी येरझारी लय कष्टाची ती संपवता येईल का हो? ज्ञानोबा आहे सांगतात कडे त्याच्याकरता झालं इथं जन्म मृत्यूची येरझार संपवण्याकरता. पहा ज्ञानोबा किती गोड बोलतात. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे आणि किंबहुना येरझारे चिरा पडे. ज्ञानोबा सांगतात या देहाला येणं आणि जाणं संपवता येतं. मग साधकांचा प्रश्न पुढे हजरच आहे. का हो ज्ञानोबा या देहाला येणं आणि जाणं जर संपवता येतं तर आमच्या जीवनामध्ये आम्ही काय अशी पवित्र भगवत साधना करावी का जेणेकरून आमच्या जन्म मृत्यूची येरझार संपेल. ज्ञानोबा सांगतात एक काम करा तरी जडजडून व्हायला निघ ये भक्तीची वाटे लाग जिया पावशी अव्यंग निजधाम माझे. ज्ञानोबा सांगतात त्या पवित्र भक्तीच्या वाटेला लागा तर जन्म मृत्यूची येरझार संपेल. तुकाराम महाराजांना काही साधक एकत्र आले आणि सांगितलं का हो तुकाराम महाराज या देहाला येणं किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित किती जन्म झाला फेरा गणित नाही जी. या देहाला येणं आणि जाणं संपवता येतं ही येरझार संपवता येते का? तुकाराम महाराज म्हणतात लालपाडीकर नाशिकर संपवता येत नाही. त्यांची सरली येरझार 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 सरली येरझार त्यांची 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 सरली येरझार. झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल हो व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल झाला सफल व्यापार झाला सफल हो व्यापार. त्यांची सरली येरझार त्यांची सरली येरझार त्यांची सरली येरझार त्यांची सरली येरझार येरझार येरझार. टाळी वाजूया आपण मस्त छान. खूप गोड मैफिल आहे. तुकाराम महाराज म्हणतात संपवता येत नाही. अहो त्यांची सरली कोणाची हो? तुकाराम महाराज. झाला सफल व्यापार त्यांची सरली येरझार जेने साठविला हरीजी हृदय मंदिरी साठविला हरीजी हृदय मंदिरी त्यांची सरली आणि झाला सफल. असं इथं देहाला येणं आणि जाणं संपवता येत. हाच एक उद्देश आहे. आपण भक्तीच्या वाटेला लागावं, आपण नामस्मरण करावं, आपण भजन करावं. पण भजन केल्याशिवाय इथं जन्म मरणाची सुटका नाही. हरीला साठवायचं म्हणजे अखंड परमात्म्याचं भजन करायचं. अखंड अखंड जीवन रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण
नारायण अखंड खंडेन जीवन रामकृष्ण नारायण अखंड खंडेन जीवन रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण हे खंड खंडन जीवन रामकृष्ण नारायण अखंड खंडन जीवन रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. अखंड भगवत साधना घडावी आपल्या वाणीनं. भक्त प्रल्हादजींच्या जीवनात ती साधना होती. नारायणा 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 नारायण. अलीकडे या थोडंसं गाडगे बाबांच्या जीवनात ती साधना होती. आल्याबरोबर लगेच व्याख्यानाला सुरुवात होत नव्हती. मग गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल हरे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल. चला आता बसलेली मंडळी म्हणा माझ्या पाठीमागा सर्वांनी. देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला. बहुत बढ़िया बहुत बढ़िया. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला ओ गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. ओ गोपाला गोपाला देवकी नंदन हरि बोल. गोपाला. वाह बहुत बढ़िया. आता मला सांगा, मी तुम्हाला काल ही चाल शिकवायला आलो होतो का हो? जुन्या काळातलं भजन तेवढं ताकदीचं होतं. हल्लीच्या काळात आम्हाला आता चाल ऐकावी लागते, बसवावी लागते, मग म्हणावी लागते ती. पूर्वी तसं नव्हतं. जुन्या माणसाचं बरं पहाडी आवाजातली माणसं आहे. पहाडी आवाजातली म्हणजे काय हो, ही सगळी आवतावरली माणसं आहे म्हणून एवढा लगेच स्वर लागत होतो. काय लगेच लागतो काय? जुन्या काळातली माणसं बैल कडेला म्हणजे आवत कडेला गेलं का मालकानं आधी आवाज द्यायचा आणि मगच बैल फिरायचा. तसं बैल फिरत आता पर्या बापाव फिरतो. लालपाडी अवघडे. पूर्वीच्या काळातलं आवत एवढं गोड होतं का मालकाचा आवाज दिल्याशिवाय बैल फिरत नव्हता. बरं त्याला आतुरता लागलेली असायची, कधी मालक गाणं म्हणल आणि कधी मी ऐकल आणि मग फिरल अशी आतुरता. बरं ते काय एकदा आवाज द्यावा लागायचा का? आधी बळीचा तास घालायचं, नंतर वखरगाळा घालायचा. पण प्रत्येक कडेला गेला का आवाज तेवढ्याच ताकदीचा. मोठा वारला पहाडी आवाजातील. बैलाची नावही खूप गोड असायची. आता बैल विचारू नये, नावतकरी विचारू नये. आता जर बैला नाव सांडवलं तर तो किती आशीर्वाद होते तुमची तुम्हालाच माहिती. आशीर्वाद लक्षात आले ना तुमच्या आल्या? हा बस बस बस. पूर्वीची माणसं तेवढी प्रेम करणारी माणसं ते. पहाडी आवाज. चल रे राजा चल रे सरजा बिगी बिगी डौलान डौलान गाव मोठा वरच गाण गाव मोठा वरच गाण गाव मोठा वरच गाण गाव वरचा गाण गाव वरचा गाण. चल रे राजा चल रे सरजा बिगी बिगी डौलान डौलान गाव मोठा वरच गाण गाव मोठा वरच गाण गाव मोठा वरच गाण गाव मोठा वरच गाव मोठा वरच. मला लई छंद होता गाणे म्हणायचा आवताच्या मागे. ते काय फुकट थोडी नसतं का कीर्तन म्हणून थोडा दाखवावं लागत.
नाही 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 आऊत गाणं घातलं म्हणजे नुसतं कीर्तनात सांगायचं नाही. एखादा म्हणला आऊत धरून पाहिजे धरता आलं पाहिजे. हा मग 6 बैली नांगर असायचा. बरं तो नांगर का साधा असायचा का? एखादा साहेब आला जर साहेब धरायला गेला तर 3 पलट्या खाईल ढेकळा उदाळत. असा नांगर चालायचा. चावरीचा नांगर असायचा. 2 बैली नांगर असायचा मस्त बाकी. पण लय गोड लय आनंदात आऊतकरी मस्तीत आणि बैलही मस्तीत असायची मस्त बाकी शेव. ऐकूया चला भजन किती गोड आहे. गोपाला गोपाला इथं भजन केल्याचे सुटका नाही बरं का. आलोय भजना करता देवानं हे आयुष्य म्हणजे बोनस दिलं बरं का. आता आपल्याला स्वतःला भाग्यवान समजा. अभंगाच्या पहिल्या चरणात यायचंय. अभंगाची भूमिका लक्षात आली की सगळा अभंग सुटला. नाही तर काय पूर्ण अभंग सुटला पण असं काय नाही. इथं कोण सोडील अभंग. इथं अभंग आपल्याला सोडवतात. आपण नाही अभंगाला सोडायचं. बरोबर आहे. वैकुंठवासी ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज 12 वर्ष एका श्लोकावरती प्रवचन केलं. 12 वर्ष. आपण कोण अभंग सोडवणार आहे. आपण अभंग वाचला तर अभंग आपल्याला सोडवील त्या दुःखातून आपल्याला आनंदात नेऊन घालतील. आपण नाही सोडायचं अभंग. एका चरणाचा जरी सिद्धांत लक्षात आला तरी भलं झालं म्हणून समजा. पहिला आधी सूत्र लक्षात घ्या या जीवनाचं. मिळालं नाही स्वतःला भाग्यवान समजा. श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही भाग्यवान समजायचं. इथं संत सांगतात म्हणून स्वतःला भाग्यवान समजायचं. तुलसीदास महाराज म्हणतात बडे भाग मानुष तनु पावा. तुलसीदास महाराज म्हणतात हे मिळालं स्वतःला भाग्यवान समजा. आता ऐका 5 भाग्य सांगायचं ना अभंगाच्या पहिल्या चरणात यायचं. पहिलं भाग्य नरदेह मिळाला. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास. कितवं भाग्य चाललं. आता तिसरं ऐका. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळाला. काय या महाराष्ट्र भूमीचं असं वर्णन ऐकूया. या विश्वामध्ये 7 जम्बूद्वीपाचं वर्णन केलं. ऐका लालपाडीकर. पण आपण स्वतःला भाग्यवान समजा. काहीला 0 किलोमीटर आहे, काहीला 10 आहे, काहीला 100 आहे. आपल्याला लई 300 ते 400 किलोमीटर जायचं आहे आता आपल्याला. नाही आता जाऊन सुद्धा येऊ आपण. कुठं आहे तो जम्बूद्वीपाचा महिमा चला ऐकूया. जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. चला चला हात वरी करूया मस्त बाकी टाळी वाजूया. चला संतांच्या भाषेत जायचं आपल्याला त्या जम्बूद्वीपाला. भाग्यवान समजायचं ना. निवृत्तीनाथ देवांचा 16 जवळ आला बरं का. आता आपले लालपाडीकर आपल्या गावातील कमीत कमी 50 वारकरी 50 महिला तरी आल्या पाहिजे निवृत्तीनाथ देवासोबत. का हो आधी महिमा ऐका मग जायचंय आपल्याला. हे जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. हे धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. हे धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला 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 जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. हे चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. ए विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. हे विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. टाळी वाजूया मस्त छान. जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. कितवं भाग्य झालं तुम्ही म्हणशील ते तुलाच माहिती कितवं चाललं काय चाललं. आम्ही विसरून गेलो. 3रं भाग्य या महाराष्ट्राच्या माती जनते जन्म मिळाला. 4थं भाग्य ऐका संतांच्या नंतर जन्माला आलो. भाग्यवान समजा ज्ञानोबारांच्या नंतर जन्माला आलो. भाग्यवान समजा निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्माला आलो. किती झाले. आता 5वं भाग्य आहे का मला प्रमाण सांगायचं. ऐकताल ना. ऐका मग अजून आपण जिवंत हे सुद्धा भाग्याची बरं का लालपाडीकर नाशिककर.
नाही तर 2019 2021चा काळ लय वाईट गेला. अरे श्रीमंत माणसं निघून गेली. बरं झालं आपल्याला तेव्हा जी हरीने झाला. हां मग आता देवानं याविषयी बोनस दिलं तर आता एक काम करा, नसेल गुरु तर गुरु करून घ्या. याआधी ऐका, मग मायान ब्रह्मन मग ते तेवढं डोक्या शिरस्वर लय लांब येते आपल्याला. आपण नुसतं कीर्तन ऐकतो कपडे झटकले का निघून जातो. काय मजा आहे आपल्या कीर्तन ऐकल्यानं. बदल महत्वाचा आहे. नसेल गुरु तर गुरु करून घ्या. गुरु करायचं हे याचं नाही ऐकायचं. श्रावण महाराजाचं ज्ञानोबरायचं ऐकायचं. श्री गुरु सारिका आस्था पाठीरा का इतरांचा लेखा. गुरुच्या कृपेनं माळ घाला बरं का. इथं संतांचं ऐका, नाही ऐका नाथ महाराजांचं. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. का असं म्हणले नाथ महाराज, गंडी तोडी गळा. त्याचं प्रमाण नाही तुम्ही सांगू तरी काय तुम्हाला. पण वाईट एवढं वाटतं, खेद एवढा आहे. हल्लीच्या काळात लोकांचा जेवढा माळीवर नाही विश्वास राहिला तेवढा गंड्या तोड्यावर विश्वास वाढला. आणि मी जाहीर सांगतो हा गंड्या तोड्याच्या विरोधातला महाराज बरं का. अरे गळ्यात माळ असावी मस्तपैकी ज्ञानोबरांच्या नावाची, अशी पवित्र तुळशीची माळ असावी आपल्या गळ्यात. आज माळ घालायचं म्हणलं का माणसाला लाज वाटते. तुम्ही पहा ना बरं, 50% लोक भ्रमात आहे. तुम्ही आता फक्त तुमच्या येईनीला म्हणत आहे जाता जाता, येईन बाई कीर्तन झालं का जेवण करून जा. बरं बाई येईन बाई म्हणते मी खात नाही. आपण म्हणावं का खाते नाही. एका दरी जाऊन येईल म्हणते का बाबाकडं, काचा बाबा काचा काय मावशी. बरं तुमच्यावाले चांगले दिवस आले तर आता तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी ना का ऐका मी नाही दिलं तुम्हाला. पण ऐका लेका लहान लेकराचं अडाणी लेकराचं ऐका. इथून गाडी धरा, त्र्यंबक नगरीला जा, निवृत्तीनाथ देवांच्या दरबारात जा. आणि आई या आपलं पवित्र कपाळ निवृत्तीनाथ देवांच्या समाधीवर ठेवा. आपलं कपाळ बदलून जाईल, आपलं आयुष्य धन्य होऊन जाईल. बरं तुमचंच दुखणं नाही, इकडे तेच दुख नाही. आपण म्हणा ये बा कीर्तन संपलं का जेवण करून जा. ये बा म्हणतो आपण खात नाही. का बरं? वर्षश्राद्धाचं दाव्याचं खाल्लं का अंग जड पडतं म्हणतो. काय म्हणतो वर्षश्राद्धाचं दाव्याचं खाल्लं का अंग जड पडतं म्हणतो. कारणाला गेले नाही जड पडत याचं अंग. कारण आलं का लक्षामध्ये. तिकडं तर आमंत्रण नसलं तरी जातो भाडवा. अरे काय माणसं पाप करतात इकडं. नाथ महाराज म्हणतात आज पाप करणं बरं वाटल, पण उद्या कोणी विचारणार नाही आपल्याला. अशा घमेंडीत राहू नका. पातके करिता पुढे आहे पुसता, पातके करिता पुढे आहे पुसता, पातके करिता पुढे आहे पुसता, पातके करिता पुढे आहे पुसता. काय यमदूता काय उत्तर देशी यमदूता. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरपली चिंता, हरपली चिंता. पातके करिता पुढे आहे पुसता. आणि काय उत्तर देता होशील तू. अरे आज पाप करणं. बरं माणसानं किती पाप करील हे केलं असेल. एखाद्यानं 500 कोंबड्याचा काठा काढला असेल आजपर्यंत. याच्या पलीकडे काय पाप करणार तू. पण गुरुवारे संजय महाराज पाचपोरांचं वाक्य, जो माणूस रोज कोणाचं ना कोणाचं रक्त पितो ना तो या जगातला सगळ्यातला पापी माणूस. त्याचे विचार कधी चांगले नसतात. लय पापी माणूस आहे तो. जो रोज मांसाहार करतो ना, जो कोणाचं रक्त पितो ना. मग महाराज या जगातला माणूस तो जर पापी असेल तर इथं पुण्यवान कोणी. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत हा पुण्यवंत व्हावे, हा पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत भावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. हा पुण्यवंत भावे, घेता सज्जनाची नावे, हा घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. या देहाला नुसतं पापच नका करायला. कधीतरी विचार करा, या देहाला आपल्याला पुण्यवान करायचंय. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ.
या देहाला पवित्र बनवण्याचा संघर्ष करा. या देहातलं रक्त सुद्धा तेवढंच पवित्र झालं पाहिजे. कोणाचं रक्त पिऊन का माणूस पवित्र करेल का? हे उदाहरण पाहिजे असेल तर भगवान बाबाकडे जावं लागेल आपल्याला. काय पवित्र साधन होती भगवान बाबांच्या जीवनातली. काय ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीवरती श्रद्धा होती. बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी नारायणाशी कैवारी झाली कीर्ती चराचरी आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा तुळशी उगवल्या रक्त सांडिले. ऐका ऐका या देहातलं रक्त किती पवित्र होतं. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेते धावून आले देव दिले अभय देते आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा. चला मुद्दा असा आहे कडे नाथ महाराजांचा ऐका माळ घाला. तुकाराम महाराजांचा ऐका कंठी मिरवा तुळशी. तुकाराम महाराज म्हणतात म्हणा रे स्वतःला म्हणवा हरीचे दास. स्वतःला म्हणा मी हरीचा दास आहे म्हणून. तुका म्हणे माझं हे आज संतांची अपेक्षा आहे आपण हरीचं दास व्हावं. हरीच्या नावानं माळ घालावी आपण. अपेक्षा आहे संतांना. आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकोबारांच्या जीवनातली साधना जी घडली ती साधना आपल्याला सांगतात. तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण का हो महाराज. आम्ही का गुरु करायचा. आम्ही का माळ घालायची. आजपर्यंत नसेलच गुरु करत. आज जात ताबडतोब विचार करा. कीर्तन संपलं का इकडं नका येऊ मंदिरात जा आणि एक कपाट ठेवा देवाच्या चरणावर आणि सांगा देवाला देवा बरवे झाले आजीवरी बरवे झाले आजी हो बरवे झाले आजीवरी बरवे झाले. नाही पडिलो मृत्यूचे हरी नाही पडिलो मृत्यूचे नाही पडलो मृत्यूचे हरी नाही पडलो मृत्यूचे हरी. वाचून आलो येथवरी वाचून आलो येथ वाचोनी आलो येथवरी हरी आलो येथवरी. उरले ते हरी तुम्हा समर्पण उरले ते हरी तुम्हा समर्पण उरले ते हरी तुम्हा समर्पण उरले ते हरी तुम्हा समर्पण. दिला या काळे अवकाश दिला या काळे जय हो काळे अवकाश दिला या काळे हो दिला या काळे अवकाश दिला या काळे दिला या काळे अवकाश दिला या काळे हे बरवे झाले आजीवर बरवे झाले आजीवरी. नाही पडिलो मृत्यूचे आहारी नाही पडलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येतवर वाचोनी आलो येथवरी. उरले ते हरी तुम्हा समर्पण दिला या काळे अवकाश दिला या काळे अवकाश उरले ते हरी तुम्हा समर्पण दिला या काळे अवकाश दिला या काळे अवकाश. महाराज म्हणतात ऐका बाबा बरं झालं सांगा देवाला 2020 जी हरीने झाला. जी हरी लक्षात आलं ना. बरे वेळ झाली आजीवरी तेव्हा बरं झालं. नाही पडिलो कोरोनाच्या हारी मृत्यूच्या हारी. हा बस बस वाचून आलो येथवरी देवा बरं झालं. उरले ती हरी तुम्हा समर्पण. उरलेलं आयुष्य तुमच्या भगवत साधने करता. मग आपल्या जीवनातली भगवत साधना खरं तर किती कष्टानं किती प्रयत्नानं आपल्याला संत शिकवतात. किती लहानपणा व्यक्त करतात आणि आपल्याला मोठं बनवण्याचा प्रयत्न करतात. याचा खुलासा महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी हो राव अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी हो अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी
बकाचे साठी हो अरे बकाचे साठी हो अरे बकाचे साठी अरे बकाचे साठी अर्भ काटे साठी अर्भ काटे साठी अर्भ काटे साठी अर्भ काटे साठी हो पंते हाती धरण पाटी पंते हाती धरण पाटी पंथ हाती धरणी पाटी पंथ हाती धरणी पाटी हो पंते हाती धरण पाटी पंते हाती धरण पंथ हाती धरणी पाटी पंथ हाती धरणी पाटी तैसे संत जगी हो तैसे संत जगी हो राव तैसे संत जगी हो तैसे संत जगी 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 जगी हो राव बहुत बढ़िया, खूप छान. अर्भकाचे साठी, अर्भक म्हणजे विद्यार्थी, पंते हाती धरले म्हणजे गुरुजी. शाळेमध्ये गेलं, PhD झालेली अशी गुरुजीची, पण ते गुरुजी असं ते लहान पोराला घेणार. बरं लहान पोरं शिकवणं एवढं सोपं असतं का? लहान पोरं म्हणजे कधी कधी लय अगोचर. आपल्याला कोरोनाच्या काळात कळले. आता हे बाई एवढे एका संस्थेत आहे का? अरे वा, भजनी मंडळ आहे का? आता हे तरी भजनी मंडळातली. जे गुरुकुलामध्ये जाऊन पाहतो मी, जिथं 100 राहत्या 50 राहत्या, ते 50 घरचे 50 राहत्या. कोण टाकीवर जाऊन बसल, कोण स्लापूर तांगड्यात लोंबकळून बसल. गुरुकुलावाल्याला धाका असतो. आपल्याला लय वाटतं गुरुकुलावाल्याची लय मजा आहे. एखादं पोरगा जर रात्रीला पळून गेलं ना, त्यांना नवरा बायकोला झोप नसती, लय धाका असतो. इथून एक जसं निघालं तर नांदेडला गेलं, पण गुरुजीला माहिती नाही ते नांदेडला गेलं म्हणून. पोरांचा प्रश्न म्हणजे गुरुजीनं एकाला 2 प्रश्न विचारले. ए पोरा, घटना आणि दुर्घटना याचं उत्तर दे. ते म्हणे गुरुजी लय सोपं आहे. काय? घटना अशी, एखाद्या शाळेला आग लागली, आपल्या शाळेला आग लागली, घटना घडली. पण दुर्घटना झाली काय? तुम्हीच गुरुजी वाचले त्या आगीतून. पहा पोराची उत्तर किती असं. एकाला विचारलं का रे म्हैस किती दूध देते? ते म्हणे बाबा म्हैस दूध देत नाही, दूध काढावं लागतं म्हणतो. असे लहान पोरं शाळेत गेले, PhD झालेली अशी गुरुजीची. पण ते काय करणार गुरुजी? त्याला असं चेंडू काढून देणार, असं गोल काढणार. ए बाळा असं गोल काढ. तुकाराम महाराजांचं भाषा आहे बरं की. ते असं गोल काढित, पण त्याला दांडी द्यायला येते गुरुजी. पण तो मधीच दांडी देतो. ए बाळा अरे अशी नाही दांडी द्यायची. आधी गोल काढला ना, त्याला सरळ असे रेष मार. ती काय सरळ रेष येते का? लगेच आपल्याहून घ्या ना, लगेच आपण बालपणात शिकलो ना. अहो कमीत कमी 10-20 वेळा मारावं लागतं. तो गोलच येत नाही. एकतर तो गोलच येत नाही. आला गोल ती दांडी अशी सरळ येत नाही. तसं संतांचं शिकवणं आहे बाबा आपल्याला. अर्भकाचे साठी पंते हाती धरिले पाटी. गुरुजी जसं विद्यार्थ्याला शिकवतात, पण हा दृष्टांत महाराजाला कमी वाटला. त्याचं कारण आहे, गुरुजी शिकवतो तो लोभापोटी शिकवतो. का बरं? महिला आलं म्हणजे गुरुजीचं लक्ष राहतं कशाकडं? त्या अपेक्षेनं गुरुजी शिकवतात. हा दृष्टांत कमी वाटला, अजून एक दर्जादार दृष्टांत दिला. अभंगाचा 3रा बालकाचे चाली
बालकाचे चाली बालकाचे चाली बालकाचे चाली बालकाचे चाली बालकाचे चाली बालकाचे चाली बालकाचे चाली बालकाचे साठी बालकाचे साठी बालकाचे साठी बालकाचे साठी बालकाचे चाली बालकाचे चाली बालकाचे चाली बालकाचे बालकाचे चाली 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 हो बालकाचे चाली 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 तैसे माऊली जाणून पाऊल घाली तैसे जाणून पाऊल घाली माता जाणोनी पाऊल खाली माता जाणोनी पाऊल खाली माता जाणून पाऊल घाली माता जाणून पाऊल घाली माता जाणोनी पाऊल खाली माता जाणोनी पाऊल खाली तैसे संत जगी 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 हो ताली वाजवे बालकाची चाली तुकाराम महाराज दृष्टांत देतात लेकरू चालायला लागलं म्हणून कधी लगेच पळतं का मग त्याचं चालणं बा लेकराचं कसं असं एक तर ते असं उभं राहायला लागलं का कधी कधी पडतं लगेच नाही ना उभं राहायला लागलं काय त्याच्या बोटाला धरते मग लगेच पण आई पण तशीच करते तुकाराम महाराज म्हणतात आई त्या लेकराच्या छंद तिला का चालता येत नाही का अहो तिनं पाठी जर भरली तर जपजप आवलं शेतात जाती सायंकाळ झाली का निघती ती पण लेकराच्या संबंधानं तिचं नातं आलं की ती तशीच चालते बालकाची चाली माता जाणून पावलं घाली जसं लेकरू चालतं तशी ती आई चालत असते पण इथं थोडी कुठेतरी संकोच वाटला तुकाराम महाराजाला आई प्रेम करते पण स्वतःच्याच पोरावर दुसऱ्याच्या नाही 10-20 मुलं खेळत होती आईचं लक्ष गेलं पोरग उन्हात तापतय अ बाळ्या अरे सावली दे लेकरानं सांगितलं आई आम्ही 10-20 जण आहे आई म्हणते त्यांना मरू दे पण तू ये आई तिच्या छंदानं चालते लेकराच्या तुकाराम महाराज म्हणतात हा माता जाणून पावलं तैसे संत जगी क्रिया करोनी गुरुजीच्या ठिकाणी पाहिलं हा भेद आला आईच्या ठिकाणी पाहिलं स्वतःपुरतच प्रेम करते मग एक दृष्टांत दिला तुका म्हणे नाव 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 तुका म्हणे नाव
तैसे संत जगी हरी बोल हरी बोल तैसे संत जगी तैसे संत जगी तैसे संत जगी रखुमाई विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे तुका म्हणे पापी जाती संतांची स्वराचा आवाज. चला संतांच्या नामाचा जप करायचा आपल्याला मस्त बघायचं. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव नावेचा दृष्टांत दिला. जशी आपल्याला इथं गंगामयी आहे इथला बाजार करायचा फाट्यावरला पण आता नदीला पूर आलेला आहे. ऐका बरं का आता सिद्धांत ऐकायचा. आता त्या कडेला जायचंय आपल्याला गावाच्या पण नाव सध्यात पाण्यात राहत. पाण्यात राहणं एवढं सोपं असतं का? स्वतःला पाण्यात राहून घ्यायचं पण जनासाठी उदकी ठाव. तसं ज्ञान असेल कर्म असेल वैराग्य असेल नुसतं सांगितलं नाही संतांनी ते धारण केलं तै महाराज म्हणजे क्रिया करून दावी ती अंगी तैसे संत जगी. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. जशी नाव इतरांना तारून नेते तसं आपलं जीवन उद्धाराच्या दिशेनं असावं हा संतांचा येतोय. तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी. ज्या संतांनी मार्गदर्शन केलं आपल्याला त्या संतांच्या एकदा नामाचा जप करूया. हात वरती करूया मस्त छान. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त नामदेव तुका निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त नामदेव तुकाराम नामदेव तुकाराम ज्ञानदेव सोपान मुक्त नामदेव तुका निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त नामदेव तुकाराम. निवृत्ती राया निवृत्ती
बाई ध्यान सकया हे सकया सकया अर्भकाचे साठी पंथी हाती धरली पाठी तैशी संत जगी क्रिया करून दावे ती अंगी यथामती यथावकाश. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. संपलंय माझं कीर्तन. त्या परिवाराची इच्छा आहे बाबा तेवढा पिंगळा म्हटली जाता जाता. नसेल गुरु तर गुरु करून घ्या. नसेल गळ्यात माळ तर पवित्र तुळशीची माळ घाला. नसेल जीवनात भगवत साधना तर भगवत साधना करून घ्या. का हो महाराज, आम्ही नाहीच गुरु केला, आम्ही नाही माळ घातली, आम्ही नाही भजन केलं, आम्ही नाही वारी केली तर आमचं काय जाणार आहे. ए संत सांगतात तुमचं नाही जाणार काय तर आमचंही काय जाणार आहे. पण संताच्या हृदयातले प्रेम दया मार्ग दावणी गेले आधी. निळोबा महाराज म्हणतात, निळोबा राय सांगतात दया निधी संतती तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काय. संताचं ऐकलं तर भलं होईल जगाच्या कल्याणा. इथं संताचं ऐकलं तर भलं होईल, पण इथं जर आपण संताचं नाही ऐकलं तर इथं धोकाचे काय. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल हो हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. त्याला टाळी वाजूया सर्वांनी बहुत बढिया. टाळी हरि ओम. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल हो हे जरी नाही काल मग दुसरं येईल. हे जरी नाही काल. सरत शेवटी बाळ बांधून येईल. सरत शेवटी बाळ बांधून येईल. हे सरत शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी बा काळ बांधून येईल. आमचे काय बाधा येईल. एका जनार्दनी आमच्या काय बाधा येईल. काय बाधा येईल. आमचे काय बाधा येईल. आमचे काय बाधा येईल. आमचे काय बाधा येईल. पिंगळा 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 महाद्वारे. पिंगळा महाद्वारे बोली बोलला तो देखो. हो पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा. वर्तमान गोटेला वर्तमान गोटे. हे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. वर्तमान गोटेला वर्तमान गोटे. हे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लटकन बोलला मी वर्तमान गोटे. हे रटकन बोलू आम्ही वर्तमान कोटे. लटकन बोलला मी वर्तमान. लटकन बोलू आम्ही वर्तमान कोटे. वर्तमान कुडतो म्हणजे वर्तमान गोटे. हे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. वर्तमान कुडतो म्हणजे वर्तमान गोटे. हे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लटकन बोलला मी वर्तमान. हे लटकन बोलू आम्ही वर्तमान कोटे. पिंगग बाई पिंगग पिंगग बाई. हे पिंगा ग बाई पिंगा गो. पिंगा ग बाई पिंगा. पिंगग बाई पिंगग पिंगग बाई. हे पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 दागड दिंगाग. अवघा दागड दिंगाग. अवघा दागड दिंगाग. तांगड दिंगाग. अवघा धांगड धिंगाग. अवघा धांगड धिंगाग. हे अवघा धांगड धिंगाग. धांगड धिंगाग. नको 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 घालू पिंगाग. नको नको घालू पिंगाग. हे नको 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 घालू पिंगाग. नको 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 घालू पिंगाग. ताजा नातवण घ्या ग कोणी. ताजा नातवण घ्या ग कोणी. हे कुंकू 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 घ्या कोणी काळामणी. 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 अहम वाजा. चला नाथ महाराज आपल्याला विनंती करतो बरं ना. हा नाथ महाराजांचा अभंग आहे. अहम वाजा सोहम वाजा प्रेम नगरावारी. सावध बने भजने लागा देव करा कैवारी. माझा हे माझा मल्हारीची वारी मल्हारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. माझ्या
प्रेम घाली हृदयात दान मागायात आलो दान मागायात दान मागायात आलो दान मागायात हे दान मागायास आलो दान मागायास दान मागायास आलो दान मागायास हे डोर फिरवी तो तुम्ही डोगो डोगो ऐका डौर फिरवी तो तुम्ही डुगो डुगो ऐका हे डोर 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 फिरवी तो तुम्ही डोगो डोगो ऐका हे डौर 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 फिरवी तो तुम्ही डुगो डुगो ऐका हे तुम्ही डोगो डोगो ऐका तुम्ही डुगो डुगो ऐका डोगो डोगो ऐका तुम्ही डुगो डुगो ऐका चला सर्वांनी हात वरती करा एकदा साथ जोरदार टाळी धन्यवाद पिंगळा हरिवार पिंगळा महाद्वारी हे पिंगळा महाद्वारी बोलोनी बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोलोनी बोलत देखा पिंगळा महाद्वारी एकदा जोरदार टाळी वाजवा आमच्या कृष्णा बघून स्वराचा आवाज थोडा कमी करा निस्वार्थ प्रेम करणारा बाप स्वराचा आवाज कमी प्रवीण दादा निस्वार्थ प्रेम करणारा बाप या परिवाराला सोडून 1 वर्ष पूर्ण झालं आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा योग आदरणीय आमचे बंडू काका असतील देशवंडीकर आदरणीय आमचे कृष्णाजी बाबा असतील यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे पुनश्च एकदा आलेल्या पाहुणे मंडळीला विनंती आहे या परिवारानं सुंदर असा महाप्रसाद केलेला आहे सहाना परिवारानं जेवण केल्याशिवाय कोणी जाणार नाही अशी विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरून केले त्रैलोक्य पाव समाधी त्र्यंबक शिखरी माझे शोभे ब्रह्म शिवा अवतार धरून केले त्रैलोक्य निवृत्ती नाथाची चरणी शरण एका जनार्दन शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पाव बोलिलेले करू वेडे वाकुडे करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी आपला करा क्षमा पराध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय।